सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। जय जय गिरिवरराज किशोरी, जय शिवप्रिय सुखचंद्र चकोरी, जय गजवदन चढ़ानन माता, जगत जननी दामिनी तुती गाता। सादर शिवय नमाउ माता, वर्णौ विशद राम गुण गाथा, तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, आन जीव पावर का जाना। महावीर बिनो हनुमना, राम जातु दस आप पिठाना। गोपाल कृष्ण भगवान की जय, वसंतन की जय। पवित्र आणि मंगलमय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने आणि त्या सोमेश्वर हनुमानजी, रुक्मिणी पांडुरंग, प्रभू रामचंद्र, राधाकृष्णजी हे सर्वांचे जे सेवक आहेत, पुढे होऊन कार्य करणारे ह्या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री नवनाथ अण्णा शिराळे पाटील आणि त्यांचे सहकारी काकडे पाटील असतील, शिंदे पाटील असतील, सर्वच भक्त मंडळी यांच्या ह्या सहभागातून, यांच्या प्रयत्नातून पवित्र मास श्रावण मास श्रावण या पृथ्व्यात ही सेवा आहे। आपण चतुर्थी सेवा समर्पित करत आहोत। हा श्रावणाचा नाव कशावरून पडलं? चंद्र प्रथम तिने प्रतिपदाला जो चंद्र पौर्णिमेनंतर येतो तो श्रावण नक्षत्रामध्ये येतो, म्हणून श्रावण मास। आणि अशा पवित्र मासामध्ये ही सेवा आपण भगवंताच्या चरणी समर्पित करत आहोत। पहिले आपण सावधान व्हायचे, मनानं सावधान व्हायचे। आपलं मन इकडे तिकडं इधर किधर जाएगा पता नाही, म्हणून आपलं मन एक चित्तानं सेवेमध्ये पाहिजे। आपलं कर्तव्य काय आहे? ही शरीरानं पुरं करायचे कर्तव्य, अंतःकरणानं प्रभूचं चिंतन करायचे अंतःकरणामधून, आणि सगळ्या प्रकारे भगवंताला आपण समर्पित करायचे, अर्पित करायचे। आपलं शरीर, आपले विचार, आपलं मन कोणत्या अवस्थेत असू द्या, पण अंतःकरण भगवंताच्या चिंतनामध्येच असावं। दया धर्माचं मूल आहे आणि मोह एक पतन आहे। जिथं मोह आला, माया आला, तिथं पटनाकड जात जातीभ्रष्ट होणार। जगात भ्रष्ट बनून राहायचे आणि त्या प्रवाहामध्ये आपण प्रवाहित व्हायचे भगवंताच्या सेवेत। पण सेवेमध्ये अनेक विधी विधान आहेत,